छोटा विरोचक आहेस तू, मनसोक्त खा. काही होणार नाही तुला. अजिबात काळजी करू नकोस. तन्मय, तन्मय तू पटकन ठीक आहे बेडरूम मध्ये जाऊन खा. दरवाजा आतून लॉक करून घे. मी आल्याशिवाय उघडू नको. जा. असं काय करतोस बिंडोक राजाध्यक्ष? खरं तर तुझं नाव बदलून आता बिंडोक राजाध्यक्षाच्या ऐवजी घाबरट राजाध्यक्ष असं ठेवायला हवंय. अरे बघ तरी माझ्याकडे बघ. काय झालंय? माझ्याकडे बघत नाहीस तू. बेडरूम मधनं निघून गेलायस. धीर धर जरा. काही दिवसातच जग सोडून निघून जायचंय तुला. नाही नाही आबा, तुम्ही इथे नका येऊ. आबा तुम्हाला कळत नाहीये, इथली परिस्थिती खूप भयानक आहे. तुम्ही आम्हाला मदत करायला म्हणून याल. विरोचकाचं काही सांगता येत नाही, तो काही करू शकतो. ऐका ना आबा, तुम्हाला काही उपाय सुचला ना तर लगेच मला फोन करून कळवा, पण तुम्ही इथे नका येऊ. हो आम्ही घेतो काळजी. हा हो आबा, ठेवते. हा आबा सुद्धा घाबरले असतील नाही सगळं ऐकून. त्यांना सांगायलाच नको होतं. मी नव्हते सांगणार त्यांना, पण त्यांच्याकडून काहीतरी उपाय मिळेल म्हणून त्यांना फोन केला होता. फाल्गुनी ताई आणि केतकी काकूंना विरोचकाच्या ताब्यातून सोडवण्यासाठी मला प्रत्येक शक्यता पडताळून पाहायची आहे. तर आपण एवढा टोकाचा डिसिजन घेतलाय, दोघींना बांधून ठेवलंय आपण, पण अजूनही आपल्या मनासारखं काहीच घडत नाही. तो विरोचक अजूनही कंट्रोल करतोच आहे त्या दोघींना. साहेब एक उपाय मिळाला ना तर मला माहिती आहे सगळं चित्र पालटेल. अस्तिकाच्या वेळेला माहिती आहे ना कसं झालं होतं. गरुड आरतीमुळे सगळं चित्र बदललं होतं. तसं काहीतरी व्हायला हवं. हे काहीतरी मार्ग दाखव. आपल्याला पंचपेटी घेतली, चौथी पेटी जरी मिळाली असती तरी आपल्याला काहीतरी वे आउट काढता आलं असतं. आता सगळंच अवघड होऊन बसलं. बाबा काय झालं? सगळं ठीक आहे ना? मी एक गोष्ट नोटीस केली ती सांगायला आलोय. काय? मी आणि तन्मय किचन मध्ये होतो तेव्हा त्याला कळलं की सकाळपासून फाल्गुनी आणि केतकीने काही खाल्लं नाही, तर तोही म्हणाला की मलाही खायचं नाही. त्याला मी ओरडलो, त्याला बळजबरीने 2 घास खायला लावले. पण तेवढ्यात तिथे रुपाली आली. काही केलं का तिने? तिने काही केलं नाही, पण तिची नेहमीची बडबड सुरू आहे. पण त्यावेळेला मी एक गोष्ट नोटीस केली. म्हणजे रुपाली माझ्या अगदी समोर उभी होती म्हणून ती मला जाणवली. तिच्या डोक्यात काहीतरी चालू आहे. ती तन्मयच्या जवळ आली, तिच्या डोळ्यात पाहायला लागली. अगदी प्रॉमिनंट पाहत होती आणि ती ज्या पद्धतीनं डोळ्यात त्याच्या पाहत होती ना, क्षणभर असं वाटलं की तन्मय तिच्या डोळ्यात हरवलाय. मग मला काय सुचलं मला माहिती नाही, मी त्याला लगेच पाठवून दिला. तन्मय तिच्या डोळ्यात हरवला होता.
काल नेत्राला व्यवस्थित धमकावलं तरी तिने अजून दोघींनाही सोडलं नाहीये. ठीक आहे, मरू देत दोघी, मला काय. पण सगळीकडून आता नेत्राचं स्मरण होणार एवढं मात्र नक्की. मजा येते, खूप मजा येते. नेत्रे, वेळेची किंमत नाही ग तुला? हं, तुला काल रात्री सुवर्ण संधी दिली होती मी या दोघींना वाचवण्याची, आणि हेही सांगितलं होतं की रात्रीचीच वेळ आहे फक्त, तेवढ्यातच निर्णय घे, ठरव काय करायचं ते. पण काहीच नाही केलंस, मरायला सोडून दिलंस त्यांना असंच. वाचवायचं नाहीये त्यांना? ठीक आहे, म्हणजे माझंच काम सोपं होणार आहे. ते म्हणतात ना, दैव देतं आणि कर्म नेतं, तसं झालंय. विरोचकांनी दिलं पण शहाणपणा नडला, काही हरकत नाही. जा जा जा, तयारी करा आता, तिरड्या वगैरे बांधायला घ्या. जा. तुझा हाच फाजील आत्मविश्वास तुला नडणार आहे. काय वाटतं तुला? सगळं तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे? हो, सगळं माझ्या मनाप्रमाणेच होणार आहे. हा विरोचक जे बोलणार तेच घडणार. केतकी काकू आणि फाल्गुनी ताईंना काहीही होणार नाहीये. तू बघत बस, त्या दोघी या युद्धात माझ्या बरोबर सामील होते आणि तुझ्या विरुद्ध लढते. तुझं चालू दे, तू बस तोंडाच्या वापा काढत. ही अचानक एवढं ठणकावून कसं काय बोलते माझ्याशी? इतका आत्मविश्वास आला कुठून? फळं का घेऊन गेले? दोघी खायला लागल्या की काय? कोण आहे? आत्या, मी आहे. काहीच खाल्लं नाहीये ना? नाही, सकाळपासून प्रयत्न केलेत मी, काहीच नाही खाल्लं. फळ आणले तुमच्यासाठी, तुम्ही खाऊन घ्या. काकू, काकू, मी आले बघा. नेत्रा, नाश्ता करायचा आहे ना? चला उठा, चला उठा, सगळे वाट बघतात. काही उपयोग नाही नेत्रा.
नेत्रा, आत्या मला भीती वाटते. अन्न पाणी सोडलं यांनी. दोघींच्या तब्येतीवर परिणाम दिसायला लागलाय. मलाही तीच काळजी वाटते. केतकीची पल्स खूप फास्ट झाली. गेले 2 दिवस ती खूप दारू पेली. कालपासून पोटात अन्न नाहीये. तिला खूप त्रास होतोय. मगाशी मी माझ्या एका ओळखीच्या डॉक्टरांशी बोलले. माझे क्लायंट आहेत ते. तुम्ही त्यांना सगळं सांगितलं? नाही, सगळं खरं कसं सांगेन मी त्यांना. माझ्या पद्धतीने जे काही सांगायचं होतं ते सांगितलं त्यांना. काय म्हणाले डॉक्टर? ते म्हणाले की अशा परिस्थितीत त्या दोघींना फक्त सप्लिमेंट्सचे इंजेक्शन्स देता येतील. निदान तात्पुरता उपाय तरी होईल. पण डॉक्टर घरी कसे येणार? म्हणजे घरात विरोचक आहेत, तो डॉक्टरांना सुद्धा वश करेल. पण आपण त्यांना बाहेर जाऊन भेटूया ना. ठीक आहे. आत्या, मगाशी इथे येताना मला विरोचक भेटला होता. त्याला असं वाटतंय की केतकी काकू आणि फाल्गुनी ताई खायला लागलेत. मी मुद्दाम तसा संभ्रम निर्माण केलाय. आत्या, त्या विरोचकाचा आत्मविश्वास वेळोवेळी तोडायला हवा. त्याचा आत्मविश्वास वाढला ना तर तो आणखी भयंकर गोष्टी घडवून आणेल. असं का होतंय? एखाद्याला माझ्या मनाप्रमाणे वागायला लावणं, वश करणं, ही माझी शक्ती संपली आहे का? की ती फक्त ठराविक वेळेस काम करते? काय काय असेल हे सगळं? हॅलो, इन्स्पेक्टर काळसेकर. नमस्कार राज्याध्यक्ष मॅडम, कशा आहात? बोला, काय काम काढलं? इथे ना, इथे माझ्या घरी. काय झालं मॅडम? इन्स्पेक्टर साहेब, आमच्या घरातली माणसं. तुम्ही या ना, या इथे घरी या प्लीज. हे बघा मॅडम, जे काही झालंय ते नीट जरा व्यवस्थित सांगा. काही प्रॉब्लेम झालाय का? कसं सांगू मी? मला खरंच लाज वाटते बोलायची. पण ही आमच्या घरातली माणसं ना खूप हिंसक झाली आहेत. हिंसक? तुम्ही राजाध्यक्षांच्या नावावर जाऊ नका. विकृत लोक आहेत हे. त्यांनी माझ्या जावेला आणि माझ्या सुनेला बांधून ठेवलंय इन्स्पेक्टर साहेब. आणि खूप हाल करतायत त्यांचे. त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करतायत ते. काय?
तुम्ही प्लीज या ना लवकर. तुम्ही या, नाहीतर त्याचा जीव जाईल. इन्स्पेक्टर साहेब प्लीज लवकर या. ठीक आहे, मी निघतो आता इथून, पण तुम्ही लक्ष ठेवून राहा. ठीक आहे? हो. नेत्रे, तू शेर असलीस ना तर मी सवा शेर आहे. आता बघतेस माझ्या गुलामांना कसं सोडत नाही तुम्ही. आता राजाध्यक्षांच्या घरात मोठा तमाशा होणार. पण तुम्ही आता अशा सिच्युएशन मध्ये बाहेर जाणार आहात डॉक्टरांना भेटायला? दुसरा काही पर्याय सुद्धा नाही आपल्याकडे. डॉक्टरांना घरात नाही बोलवू शकत, घरी विरोचक आहे. आणि आता डॉक्टरांची चर्चा करणं खूप गरजेचं आहे. दोघींच्याही तब्येतीवरती आता परिणाम दिसायला लागलाय. पण तुम्ही एकत्र बाहेर पडलात आणि हे जर का रुपालीला कळलं तर ती काहीतरी वेगळं कारस्थान करेल. बरोबर आहे तुमचं, पण मग आता काय करायचं मग? तुम्ही डॉक्टरांशी फोनवर बोललात तर, आणि ते जमणार नसेल तर अद्वैत किंवा तेजस जातील डॉक्टरांना भेटायला. हा, मी जाऊन येईन डॉक्टरांना भेटून. नाही नाही, मी फोन करून बघते त्यांना, बघूया काय म्हणतायत ते. बर. हॅलो, हा बोलतोय. बोला. काय?